वीज पंप दुरुस्तीचे दुकान फोडून त्यातील दुरुस्तीसाठी आलेल्या 14 वीज पंपांवर अज्ञात चोरट्यांनी हात साफ करून 1,55,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना गुरुवारी 8 फेब्रुवारी रोजी सोयगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जरंडी येथे रात्री 2 ते 3 च्या सुमारास घडली। या संदर्भात प्राप्त माहितीनुसार जरंडी चौफुलीवर मुनाफ ईसा तडवी यांचे वीज पंप दुरुस्तीचे दुकान आहे। बुधवारी सायंकाळी ते नियमित दुकान बंद करून घरी गेले असता गुरुवारच्या पहाटे 2 वाजता अज्ञातांनी ग्राइंडरच्या सहाय्याने दुकानाचे कुलूप कोयंडा तोडून दुकानात दुरुस्तीसाठी आणलेल्या 14 वीज पंपावर हात साफ करून 1,55,000चा मुद्देमाल लंपास केला। दरम्यान घटनास्थळी सोयगाव पोलिसांनी तातडीने धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला। या प्रकरणी दुकानदार मुनाफ तडवी यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात 4 ते 5 जणांच्या टोळक्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश झलवार, जमादार राजू बर्डे, रवींद्र तायडे, संजय सिंघम, अजय कोळी हे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत। MCN न्यूज मराठीकरिता बहादूर चव्हाण, छत्रपती संभाजीनगर।